पाटी पेन्सिल अभ्यासाला लागा। बाबू श्री नीटली हे बघ श्री नीट काढायचं हे बघ असं हे बघ थांब। हाय हॅलो नमस्कार मी काजल वेलकम बॅक टू माय चॅनल। सो जर्नी विथ वेदांकुरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। शंभूची आत्या आणि आजोबा घरी आलेले आहेत नांदेडवरून आणि बासरवरून। त्यांनी जे काही गिफ्ट्स आणलेले आहेत सर सगळ्यात आधी तुम्ही ते गिफ्ट्स बघून घ्या त्यानंतर आपण हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया। हां काढ ग बाई बघू बसून घे ना तुला फोटो दाखव। जय श्रीराम सीताराम। हे बघ शंभू सरक ती बघ आत्या काय दाखवते फोटो दाखवते फोटो कोण कोण आहे बघ। ही आयडिया जरा वेगळी होती। छान आहे फोटो। खाली काय लिहिले आणि नाव नवर्धन देशपांडे व वाळकीकर परिवारातर्फे सप्रेम भेट। छान आहे मस्त फोटो आहे। गिफ्ट आलेला आहे आणि शंभूला मोमो आत्याला त्याच्या शंभूला कशाला मोमोज सेट दिलाय तिला मोमोज बनवा आणि खात राहा। आता शंभूचे गिफ्ट्स निघतात आता बर का। लेट्स गो स्टार्ट। रेल्वेत होता कसं चालवायचा हा हा नवीन आहे काही शंभू इकडे बघ। हा ते ओढायचंय का हे बघा एक रिंग लावा बोलीकडे आणि नंतर सोडून द्यायचं का। छान आहे। आप खजिना खुलने जा रहा है खुल गया खजिना। शंभू करता अगं बाई पाटी पेन्सिल अभ्यासाला लागा। शंभू राजे अभ्यासाला लागा तुम्ही। हार पहिल्यांदा त्याच्या गळ्यात घालायचा। हो तर हे सगळं आपण उद्या सकाळी करू त्याचा आज फक्त दाखवून द्या। हे बाई पाटी आहे सरस्वती मंदिरातून आणली आहे। याच्यावरती ना म्हणजे एक नीट सांगते सांग। बासर इथे ना सरस्वती देवीचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी ज्या पोरांना अगदी ज्युनियर केजी सिनियर केजी टाकणार असतात ना त्यांना तिथे मंत्रोच्चाराने पहिले शिकवतात आणि त्यांच्या हाताने गिरवून घेतात। तेव्हा हा शंभू नाही तिथे मग ते काय करतात बापरे हा बसू दे जाऊ दे। आपण आपली पाटी बिटी घेऊन जायची तिथे देवीच्या पायाला लावतात देवीच्या पायाला लावतात आणि तिथे ते तुम्हाला फुलं बिलं देतात घरी आणायची आणि फुलांचा हार तो शंभूला घालायचा आता उद्या सकाळी घालायचा। त्याच्या हातात ती पेन्सिल द्यायची आणि श्री काढायचं। शिक्षण घेताय मग त्यांनी पेन देवीच्या थोडं आशीर्वाद हवाय आपल्याला। हा ठीक आहे ना मोठ्यांना काहीतरी सरस्वतीचा आशीर्वाद काहीतरी हवं असतं। शाळेत जायला लागला आता तू पाटी पेन्सिल आली हा उद्या करायचं आता नको बघ बौरा। ए हो मग कडा आणला का शंभूला कडा पण आणलाय हा गिफ्ट आहे जे मी म्हटलं युनिक आयडिया होती। हा फ्रेम फोटो काढायचा अर्धा एक तासामध्ये ते तुम्हाला प्रिंट करून डायरेक्ट फ्रेम करून देतील। हे गिफ्ट होतं रिटर्न गिफ्ट। ही आईला साडी आहे मी तुम्हाला फोटो फ्रेम महत्वाचं दाखवते। कोणाचा फोटो आहे आजा अजून आणि कसं कधी आजी का कोण आहे आणि कसं मागायचं कसं माग तिला मग मोठ्यानी दे दे आत्या दे दे म्हणजे दे नाही देणार मी नाही देणार एकदाच दिलं परत लगेच दे तो वाकवतो फोटो काढू नको पिशवी दे। दार लावून घेतलं असतं दार लावलं असतं त्याला दिसते म्हणू ती मारते मग हा मा काय पिते डुडू हे बघ पिते कसे डुडू पिणं चाललंय। शंभू काय पिते माऊ हा शंपो बघ बघ म्हणे शंपतीचं चालली बघ ती गेली डुडू पिऊन झालं तिचं ती चालली गेली। आता तू हात लावू नको त्या डिशला संपला उद्या द्यायचं आता तिला हो हो हे पण ती शोधते जाऊ नका बोला माऊला कसा ये नाही करत तिला असं काय कर पोळी नाही खाती पोळी नाही खाती कुठे कोणाला माऊला बघूया तुला लागलेलं दाखव। हे पहा आमच्या बबूला ना काल इथे लाडून दिलं आणि हे पहा इथे पण लागो आणि इथे होताला पण लागून गेलं दातो ना ले हे पहा
म्हणजे नादून दे ना तर पळून गेली ती शिरा डेटा डेटा तर पगलो. अरे वा, आता नांदेडवरून येताना यांना बोरा दिसला होता. मस्त आहे हा. आता मला एक फिरवताना येते, मात्र शंभूच्या बापाने इतकं छान फिरवून दाखवला त्याला. फिरू दे ना म्हणू, फिरू दे ना. अरे वा, थांबवून देतो हा डबा बाई आता. आणि मी फिरवून देऊ का? बेबी फिरवेल. बेबी बदमाश आहे ना. कशी आहे बेबी? पक्का दाखव बदमाशला. 1 2 3 पक्का देऊ का? पक्का नाही याचं मालू नाही बेतू, लागून जाईल ते. आपलं ताट खराब होऊन जाईल ना, जेवायचं ताट. कोणाचं ताट आहे ते? हा, तुझं ताट आहे ना, ते खराब होऊन जाईल. वेडाबाई आली रे भाऊ, आली रे भाऊ, आली रे भाऊ. झाले, मांडी घालून बसले. आता आपल्याला सरस्वतीची पूजा करायची आहे. याच्यावर तुला श्री लिहायचं आहे, समजलं? पण पहिले देवीच्या पायाजवळ केलेला हार आहे, तो हार आपल्याला शंभूला घालायचा आहे. हे शंभूला घाल. शंभू आपल्या गळ्यात घाला, त्या गळ्यात 5 मिनिटं तरी राहू दिलं त्याने, तरी पुष्कळ नंतर काढून टाक. मी ना मस्त भूर घेऊन जाईल आणि लॅपटॉप हे घे, हे बघ आप्पाचा फोन, आप्पाचा फोन लावून देईल मी. हा बघ बघ, आपण लॅपटॉप पाहू, लॅपटॉप. गळ्यात घाला, त्या गळ्यात 2 मिनिटं घालू दे, नंतर काढलं तरी चालेल त्याने. गळ्यात घाला, त्या गळ्यात बाबू. बाबू गळ्यात, गळ्यात काही नाहीये. हे बघ इकडे बघ. थांब, मी घालते, तू हात धरून ठेव त्याचे. थांब, तो रडेल ना, प्रेमाने घालायचं, समजावून सांगा त्याला. बरं बरं बरं, गारे ना गारे. शंभू, शंभू बघ, इथे सरस्वती आहे त्या पाठीवर आहे ना, अशी छान सरस्वती आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे अभ्यासम. हळदी लावा, कुंकू व्हा, हळदी कुंकू व्हा, कुंकू लावायचं याला, कुंकू लावा. हा, अक्षर लावा, अक्षर अभ्यास लेट. ओके ओके. कठीण काम आहे. चला, डोळ्यात काय काय केलं डोळ्यात? चला आता आपण लिहायचंय. पहिले श्री लिही दादा याच्यावर. अंगे पेन तू तुझ्या हाताने त्याचा हात धरून ठेव. हो बेबी धरणार आहे. थांब जरा, धर का 1 मिनिट. हो तूच लिही, या हातात धर. उजव्या हातात धरायचं असतं ते. हे बघ, हे बघ, मी सांगतो तुला कसं धरायचं. असं धरायचं, असं असं. हे बघ असं धरायचं. हे बघ असं धरायचं. हा बस, हा बस असं धरायचं. आण का. हा, नीट लिहा बाबू, नीट लिहा. इकडे बघ. अरे बावले बाबू, श्री नीट लिही. हे बघ, श्री श्री नीट काढायचं. हे बघ असं. हे बघ, थांब, ढिला सोडा. हे बघ, मी शिकवतो ना तुला. घट्ट धरतोय शंभू, घट्ट. त्यामुळे समोर बघ, पप्पा काय लिहितात ते बघ. पप्पा काय लिहितात बघ. इकडे बघ, इकडे बघ, हे बघ, इकडे बघ. खाली लिहि त्याच्याकडनं परत एकदा. शंभू परत एकदा लिहि बेटा, परत एकदा लिहि. तुझं नाव लिहून देतो मी याच्यात. हे बघ, म य वरटिंब यंग आणि मग क. हात ढिला सोडणार रे. हे बघ, करायला फक्त करायला कली कली. मयंक लिहि व्यवस्थित. हा, मयंक. शंभू लिहि, शंभू. च नीट काढा. हा, लिहि ग बाबू, लिहि ना तू. काय करताय पप्पा? दुसरा आहे. बरं ठीक आहे, चल. हा, झालं. अक्षर अभ्यास झाला. दाखव काय लिहिलंय. हे बघा, आम्ही शंभूने काय लिहिलंय. श्री, मयंक आणि शंभू. आताकडे बघ. काय आणलं ते तर सांग फक्त. एनर्जी ड्रिंक, एनर्जी. अगं बाई, हळू पाहिजे. कोको कोला सारखं होतंय का? पिऊन गेली तर मला त्रास झाला. अरे अरे, हा, हे पा किती दिलंय मला. दाखव ऐकत. झालं, प्यायलं गेलं. गाईज, एक काय आणलंय नवीन मला माहित नाहीये. पार्सल दिसतंय. कोको कोला वगैरे पिताना ना मला बिलकुल आवडत नाही ते. कोको कोला, स्प्राईट आणि काय काय असतं. कोको कोलाच एकदा प्या, जीवेला कसं तरी होतं, परत प्यायचंच नाही. आता याचं पण बघूया. जीवेला कसं तरी होतं.
शंभूच्या पप्पाने आणलं आहे, कितपत पिल माहीत नाही. मागे एकदा असंच आणलं होतं, ती बॉटल शेवटी आम्ही फेकून दिली, कोणीच पाहिलं नाही. आबोली आणि मी, आम्हाला दोघींना काही इतकं खास आवडत नाही. ओ बाजीराव, नाही ते घमेल्यात जाऊन आपला टप आणि पाय लांब करून बसलाय. सो आज त्याची आम्ही सरस्वतीच्या देवीच्या इथून म्हणजे हे आबोली गेली होती तिथून त्याने तो हार आणला होता. तो त्याची पूजा करून झालेली आहे. गिफ्ट्स तर तुम्ही छान छान बघितले, मात्र तिच्यासाठी आणि माझ्यासाठी तिने कडं आणलेलं आहे जे मी घातलेलं आहे, हे बघून घ्या. सो असं तिने कडं आणलं होतं तिला आणि मला. आम्ही कडं घातलेलं आहे, तिने काही घातलं नाही पण मी घालून घेतलं, मला आवडलं. सो कडं घातलं. शंभूला आणलं, मात्र ते जरा मोठं झालं, त्याला 2 आणले मात्र दोघंही मोठे. आता जेव्हा होईल त्यावेळेला ते त्याला आता आपण घालूया. मात्र गिफ्ट छान आहे. आणि आता शंभू आणि त्याची आत्या दोघं जण बाहेर फिरत आहे. मला जर दिसतील बघून द्या, आपलेच आहे दोघं जण फिरून राहिले. सो गाईज, उद्या आहे गजानन महाराजांचा 146वा प्रकट दिवस. आणि तुम्ही आम्ही सगळेजण गजानन महाराजांवर आपला भरपूर श्रद्धा आहे, विश्वास आहे. आमच्याकडे सगळ्यांना गजानन महाराजावर भरपूर विश्वास आहे. आम्ही आता तरी मी आणि आबोली फक्त असं म्हणेल की आमच्या दोघींचं दर्शन झालं नाही या नवीन वर्षात. मात्र घरात आई पप्पा अंकुर तिघही जणांचं नवीन वर्षात 2024मध्ये गजानन महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आम्ही महिन्यातून किंवा 2 महिन्यातून तिथे जातच राहतो. तिथे मिळणारा आनंद, तिथला जो काही परिसर आहे, ती जी वास्तू आहे त्या वास्तूमध्ये इतकं छान आणि इतकं मस्त वाटतं. तिथे आम्ही गेलो की प्रत्येका वेळेला तिथे राहतोच. सो उद्या आपल्या गजानन महाराजांचा प्रकट दिवस आहे. सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.